नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आपण कथा या साहित्य प्रकाराची माहिती घेत होतो आणि कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्ये आणि कथेचे सादरीकरण हे आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण व.पु. काळे यांची शोध ही कथा पाहणार आहोत. तत्पूर्वी व.पु. काळे यांचा परिचय आपण करून घेऊया. मराठीतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय, कथा आकर्षकपणे सांगण्याची हातोटी, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कार्य भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय असे अनेक कथासंग्रह प्रकाशित. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे वपुंची कथा वाचकप्रिय. ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या, रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय नभोनाट्याचे संग्रहही प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु.बा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित. विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास, हा कथानकातील प्रसंग, अन्य पात्राशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो, कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंध गुंफण कशा प्रकारे केली आहे, विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कसे निर्माण होते, अनु आणि तिचा 1 रुपयाचा नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नाच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा. कथेचा विषय, पात्र आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. आता ही शोध जी कथा आहे यामध्ये जी पात्र आहेत, तर पहिलं पात्र आहे याचं मनूचं, नंतर आहेत आबासाहेब, नंतर लेखक आणि लेखकाची पत्नी मुक्ता, परत आहे भिडे पती पत्नी, टॅक्सीवाला, सुनीताची आई आणि एक सुनीता जी लहान मुलगी आहे. हे असे पात्र आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पात्र जे आहे ते सुनीता, अनुचं हे पात्र महत्त्वाचं आहे. अनु ही व्यक्तिरेखा आहे. कथेचा प्रारंभ मुंबईतील एका छोट्याशा खोलीमध्ये होतो, तर कथेचा शेवट रात्री 2:30 वाजता मुंबईतील एका हॉटेलच्या पायरीवर होतो. अवघ्या 3 ते 4 तासात ही कथा घडते. अनु ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली हुशार, बुद्धिमान आणि करारी मुलगी. BA झाल्यानंतर ती आपले घर सोडते. केवळ 5 वर्ष लग्ना अगोदरची तिला स्वतःची म्हणून जगायची आहेत. इथे तिचे मनोगत तिच्या शब्दात ऐकूया. ती म्हणते, कुणाच्या कलाने चालण्याची सवय कुणाच्या कौलाने चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतोच. विचारावर छाया पडलेली असते. आईबाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून
ते मूल त्या व्यक्तीवर प्रेम करते. जे आई वडिलाचे शत्रू ते त्याचे शत्रू. याचा अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचे ऐकतो. त्याच वेळी तो स्वतःचे अस्तित्व निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्षे एवढ्यासाठीच स्वतंत्र राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूकडे व्यक्तीचं मूल्यमापन करायला माझी नजर स्वतंत्र करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. आणि त्यासाठी डॉक्टर होणे एवढी बुद्धिमान असून देखील ती नर्स होण्याचे ठरवते. आपण नर्स कशासाठी होणार हे तिने आधीच ठरवलेलं आहे. ती म्हणते, आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. मुंबईच्या केईएम इस्पितळात ती नोकरी मिळवते व त्याच परिसरात खोलीही मिळवते, सजवते. अनुभवाने समृद्ध होत असलेली अनु आपल्या व्यवसायाकडेही एका वेगळ्या नजरेने पाहते. डॉक्टरांचा टेथोस्कोप पेशंटच्या छातीपर्यंत पोचतो, तर नर्सचा जो हात आहे तो त्या पेशंटच्या काळजापर्यंत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं काम संपतं. पण नर्सला पेशंट समजावा लागतो. पेशंटचा ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करण्याचं काम आम्ही करतो. अशी विचारांनी समृद्ध असलेली अनु फक्त एका नोटेसाठी रागावते तेव्हा वाचकालाही प्रथम आश्चर्य वाटते आणि तिच्या रागाचे कारण जाणून घेण्याची उत्कंठा सर्व वाचकांना लागते. पुढलं पात्र आहे आबासाहेब. आबासाहेब हे अनुचे वडील आहेत. इतर वडिलांप्रमाणे आपल्या मुलीची काळजी वाहणारे आबासाहेब मुलीचं मन जाणून घेऊन तिला वेगळं राहण्याची परवानगी देतात. तेव्हाच ते इतरांपेक्षा वेगळे वडील ठरतात. स्वतःलाच पटलेलं वडिलांना सांगून त्याप्रमाणे वागण्याची मुभा किती मुलींना असते. पण या ठिकाणी अनु वडिलांशी मोकळेपणाने बोलतेच, त्याशिवाय स्वतःच्या तत्वाप्रमाणे वागण्याचेही स्वातंत्र्य मिळवते. इथे वडील आणि मुलगी यांचे मोकळे तरीही जबाबदारीचे नाते आपल्या लक्षात येते. पुढलं पात्र आहे मुक्ता. ही आहे लेखकाची पत्नी आणि लेखक स्वतः पुण्याहून मुंबईला अनुच्या खोलीवर आलेलं हे जोडपं. लेखक आणि त्यांची पत्नी आणि अनुचे वडील आबासाहेबांशी मित्रत्वाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतके की अनुचे आपल्याला आलेले पत्र ते मोकळेपणाने लेखकाला दाखवतात. या जिव्हाळ्यापोटी मुंबईला आल्यावर ते अनुच्या खोलीवर उतरतात. तिथे शोध या कथेचा प्रारंभ होतो. सुरुवातीला अनुच्या स्वभावाबद्दल विक्षिप्त असे संबोधणारा लेखक पुढे तिची हुशारी, बुद्धी आणि बाणेदारपणा मान्य करतो. कथा अनेक वळणे घेत पुढे सरकते. त्या प्रत्येक वळणावर लेखक आणि त्याची पत्नी घडणाऱ्या घटनेचे साक्षीदार ठरतात. त्यामुळे त्यांनाही कथेत तितकेच महत्त्व प्राप्त होते. पुढलं पात्र आहे भिडे पती पत्नी. मुंबईच्या मुक्कामात म्हणजे अनुच्या खोलीवर रात्री 11 वाजता आलेलं हे जोडपं लेखकाचे मित्र. गप्पा गोष्टी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेले असताना टॅक्सीवाल्याला देण्यासाठी सुट्टे पैसे हवेत म्हणून लेखकाची पत्नी शोधाशोध करत 10 रुपये देते. 1 रुपया कमी पडतो म्हणून अनुने टेबलावरील काचेखाली सांभाळून ठेवलेली 1 रुपयाची नोट त्यांना दिली. हे जेव्हा अनुला कळते तिथेच कथेला वेगळी कलाटणी मिळते. भिडे पती पत्नी निघून जातात आणि पुढील कथानक त्या 1 रुपयाच्या नोटेभोवती फिरत राहते. पुढलं पात्र आहे टॅक्सीवाला.
सामान्य माणूस आणि सामान्य पात्र, पण कथेमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं. तसं या कथेत उशिरा आलेलं भिडे पती पत्नी टॅक्सी पकडून घरी येतात. टॅक्सीवाल्याला त्याचे पैसे देतात. त्यात या कथेत महत्त्वाची ठरलेली ती 1 रुपयाची नोट त्याच्याकडे जाते. पण त्या अगोदर त्याच्याकडून एक अपघात होतो. त्याच्या गाडीखाली एक म्हातारा येतो. टॅक्सीवाल्याची चूक नसते, त्यामुळे भिडे पती पत्नी टॅक्सीवाल्याच्या बाजूने जबानी देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. तिथे त्याला चौकशीसाठी थांबवून घेतले जाते. पण तेवढ्यातही त्यांच्या भल्या मनाचे दर्शन घडते. स्वतःची चूक नसताना रस्त्यामध्ये आलेल्या म्हाताऱ्याला तो स्वतः नायर हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो आणि त्यानंतर मग कथेला वेग येतो. रात्री 2 वाजता लेखक, पत्नी, टॅक्सीवाला, भिडे पती पत्नी आणि स्वतः अनु एका हॉटेलच्या पायरीवर बसून वाचकांच्या मनात उठलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनु देते. त्यातील प्रश्न आपल्याला असा पडतो की केवळ 1 रुपयाच्या नोटेसाठी अनु इतकी का रागावते. दुसरा प्रश्न असा पडतो की त्या नोटेला मिळवण्याचा इतका अट्टहास का करते. रात्री 2 ते 2:30 वाजता का करते आणि तिच्या लेखी त्या नोटेला इतके महत्त्व का आहे. आपल्या मनात वाचक म्हणून झालेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपणास हळूहळू मिळत जातात आणि आपणही त्या कथेचा एक भाग बनून जातो. त्या हॉटेलच्या पायरीवर त्यांच्याबरोबर कधी जाऊन बसतो हे आपणासुद्धा कळत नाही. कथेमध्ये काही स्थळ येतात. यामध्ये पोलीस स्टेशन, हॉटेल आणि नायर हॉस्पिटल. कथेतील पात्राबरोबरच या स्थळांना देखील तितकेच महत्त्व आहे. आणि मग लॅमिंग्टन रोडवरील शंकररावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये टॅक्सीवाला खाण्यासाठी जातो आणि तिथेच ती आपल्याला कथेतील महत्त्वाची ठरलेली 1 रुपयाची नोट अखेर सापडते. त्यानंतर आपणही त्या नोटेचा इतिहास ऐकण्यास तितकेच उत्सुक होतो. पुढलं पात्र आहे सुनीता. ही या कथेत प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली, पण अनुच्या तोंडून तिच्याबद्दल ऐकल्यानंतर आपल्यालाही जिव्हाळ्याची बनलेली व्यक्तिरेखा. जिच्या जगण्याचे केवळ 4 तास शिल्लक राहिलेले आहेत, अशी नक्षत्रासारखी मुलगी आपल्याही मनात घर करून राहते. शेवटचे काही तास तरी सुखाचे जावे यासाठी प्रयत्न केलेल्या अनुसाठी ती आपल्या खाऊच्या पैशातील 1 रुपया देण्यास आपल्या आईला सांगते आणि आपले डोळे कायमचे मिटते. अकाली जाणारी सुनीता मृत्यूच्या शेवटच्या क्षणी वाचकाच्या मनात कायमची जागा मिळवते आणि मग उलगडा होतो की तीच ही 1 रुपयाची नोट जिच्या भोवती ही सर्व कथा फिरत राहते. सुनीताची आई. पुढलं पात्र जे आहे ते सुनीताची आई. एक थोडा वेळ येऊन गेलेलं पात्र म्हणजे सुनीताची आई. सुनीताने खाऊच्या पैशातून दिलेली 1 रुपयाची नोट अनुपर्यंत पोहोचवणारी ही कथेतील व्यक्तिरेखा. जिची मुलगी केवळ 4 तास जगणार आहे हे सत्य कळूनही अनुने तिच्या मुलीच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करणारी आणि दुःखाचा कल्लोळ संयतपणे व्यक्त करणारी सुनीताची आई त्या रुपयाच्या नोटेसाठी आपल्याही लक्षात राहते. हे सर्व कथानक अनुच्या निवेदनातून आपल्यासमोर उलगडत जाते. पण कथा ज्या रहस्यमय रीतीने संपते ती शैली मात्र केवळ वपूंचीच. अनुने ज्या सुनीताचा उल्लेख करते ती टॅक्सीवाल्याचीच मुलगी निघाली या वेगळ्याच योगायोगाने आपण केवळ चकित होऊन जातो. कथा संपता टॅक्सीवाल्याच्या तोंडून जीवनचिंतन ही सांगून जातात. टॅक्सीवाला म्हणतो, माणूस भूतकाळात अडकला की मग सगळं संपतं. भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर असावी. एखाद्या ड्रायव्हरसारखी. कथेच्या ओघात बेमालूमपणे मिसळून गेलेलं हे जीवनविषयक चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतं. या कथेत 7च व्यक्तिरेखा असल्या आणि त्या एकमेकाशी संबंधित असल्या तरी प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक स्वतंत्र स्वभाव आहे.
1 रुपयाच्या नोटेभोवती कथा फुलवत फुलवत वपूंनी भावस्पर्शी कथेत रूपांतर केले आहे. साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हतोटी आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला जगण्याचे बळ देतो हे नक्कीच. आणि इथेच वाचकांचा देखील शोध संपतो आणि कथेतील शोध देखील संपतो. म्हणून या कथेला दिलेलं शोध हे नाव समर्पक वाटते. अशा पद्धतीने आज आपण शोध ही वपू काळेंची कथा आणि त्याच्यामधील पात्र अनु, आबासाहेब, लेखक, लेखकाची पत्नी, भिडेपती पत्नी, टॅक्सीवाला, सुनीताची आई आणि सुनीता ही मुलगी, त्या मुलीनं जो 1 रुपया अनुला दिलेला होता आणि त्या 1 रुपयासाठी झालेलं हे सगळं कथानक रात्री 2:30 वाजता ही संपलेली कथा वाचकांच्या मनामध्ये कायमची लक्षात राहील अशी आहे. आशा आहे तुम्हाला ही कथा समजलेली आहे. धन्यवाद.